तर नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना आणि मजेत राहायला पाहिजे. तर आज आहे वटपौर्णिमा. आज बायको गेली होती तिकडं. 7 जन्मी असाच नवरा भेटू दे. झाडाला येडं मारायला. तिथं नवऱ्याला येडं मारून ठेवले, आता झाडाला पण येडं मारून ठेवावं लागेल. ते आता जाऊ द्या. ते आता तिची मनाची इच्छा होती त्या झाडाला पण कुठं जाऊ देऊ म्हणून. ओके. तर आता असा प्रश्न आहे, तर वटपौर्णिमा होता, तर वटपौर्णिमा होती, तर हिनं काय करावं? हिनं मेकअपचं सामान सगळं काढलं. काय केलं? मेकअप कर ना तू. मी कुठं म्हणलं नाही म्हणून. हा, मेकअप कर ना. मी तुला कुठं नाही म्हणलं. मेकअप तू बिंदास कर. पण काय चुकी आहे तुझी सांग बरं. तू मान्य कर. काय चुकी म्हणजे बेडवर फक्त सामान पडलंय. तर बघा, बघू शकलं, हे सगळं मेकअपचं सामान इथं पडलंय. आणि जेव्हा माझी एक पॅन्ट इकडं बघ, इकडं जेव्हा माझी एक पॅन्ट इथं जर असेल ना, मी काढून ठेवलेली या सीडीवर इथं, तर नाही तेव्हा काय करते तू? छन 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 नाचते की. हां, प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पण मी काय सांगतोय, माझी पॅन्ट जर मी तिथं ठेवली तर तुम्हाला किती भांडते. मग तू तुझं मेकअपचं सामान का नाही ठेवत? माझं एकच दिवस असतं बाळा. मी काय म्हणतोय, तुझं एक दिवस कपडे असतात. माझं रोज कपडे तिथे मी ठेवतो. रात्री हां, तिकडं कोण ठेवतोय? सामान कधी करायचं असतं, एक क्लिप असं फक्त उचलायचं आणि ठेवायचं. हां, रोज. आणि रोज डोक्याची क्लिप काढून कुठं ठेवते? बोल आता. त्या दिवशी क्लिप तुटली का नाही? एकदम महागाची क्लिप. पण क्लिप तुटली का नाही? कुठं ठेवली होती तू? हां, मग जर ती तुटून माया घुसली पॅन्टीत म्हणा, पायात म्हणा, कुठं काय करतात? अहो, बसताना बेडवर काय आहे का नाही हे तुम्ही बघू शकता. हे बघू शकतो. ठेवायचं, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पैसे घालवायचे. मलाच सगळा प्रॉब्लेम आहे, तुला काहीच प्रॉब्लेम नाही. मलाच प्रॉब्लेम आहे, म्हणून तुला सांगतोय ती उचलून तिथं ठेवायचं. डन ना? हां, तर बघितलं. आता चुकी मान्य करते, त्या हसती पण गप बसती पण. आता कसं आहे, हिचं सामान म्हणलं की तुम्ही उचलून ठेवायचं, आणि माझं पॅन्ट म्हणलं की हां, नाही तेव्हा इथं कपडे ठेवायचा, नाही तेव्हा तिथं आता कपडे ठेवतो. आता आजकाल तिकडं कपडे ठेवावं लागला हो, तिथं ठेवत ना. मी तरी पण जाऊ दे म्हणते, आले कपडे परत. मग कधी कधी घेणार असलं, अर्जंटमध्ये असेल ना, मग काढून तिकडं ठेवलेले असतात ना, तर मग मी ठेवून तिकडं दाखवून देतो सर. काय 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 म्हणले? मग ती घाण केलेलं तुला साफ करणं गरजेचंच आहे. करा. तर आज वटपौर्णिमा आहे, तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे. पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी बनवली, आणि परत आमटी बनवली, आणि परत दूध गरम करून. आमच्या इकडे कसं पुरणपोळी मिक्स करून खातात, दूध गरम करून. तर मग अशा प्रकारे आज आमच्याकडे पुरणपोळी आहे. तर बोलते का बघा या. हां, जेवण करायला. हां, आता बोलले, जेव्हा बोलले तेव्हा. बघा, हे आहे आमच्या इकडचे असे आमटी. ही काय म्हणतात, पुरणपोळी. काय खाते? हां, दूध पोळी. पोळ्या पण बनवता येत नाही, काय नाही. हां, चांगली बनवते, चांगली मस्त. मस्त बनवलेल्या मस्त पोळ्या. उगाच आपलं टोमणं मारायचं, म्हणजे कसं तिला पण जरा बोलायला चान्स नको काय, बरोबर ना? तिला पण बोलायला चान्स भेटला पाहिजे, नाही तर मग ती पण काय म्हणायची, मी काय बोलेन म्हणून. तिला बोलायचा प्रयत्न, कसं माणसाचं बोलणं कसं काढायचं असतं पहिल्याला. मग तिला टुचून बोलायचं, अगं तुला पोळ्या येत नाही, त्या तुझी आमटी बरोबर नाही, हे नाही ते नाही. तुम्ही असं म्हणता, तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटणार नाही, तर मला भेटतं, मला माहिती आहे. ते पण असं लागलं. ती सिस्टम अनुभव आहे म्हणून तुम्ही म्हणताय ना. अनुभव म्हणजे माझ्या जेवणाला नाव ठेवलं तर उद्या भेटणार नाही. मला भेटतंय ग, त्यांना सांगतो मी. तुम्ही म्हणसाल हे चांगलं. पूर्ण ब्रह्म आहे, त्याला जेवणाला नावं ठेवू नये. कसं पण आपल्याला
तर ती खायला लागते. मला सांग बरं, तुला चपाती येत होती का? मला अजूनही येत नाही चपाती भाजायला येत नाही. पण येत होती का चपाती नीट सरळ? नाही. बरं, भाकर येत होती का नीट भाजायला तुला? पहिले स्टार्टिंगला आली तेव्हा? खरं बोलायचं, खरं इकडे बघून बोलायचं, इकडे बघून बोल. हां, तर बघू समजून जावा ह्या व्हिडिओच्या. ह्या छोटी हिच्या होती हिच्यात आता मोठी बनवली. हिच्या चेहऱ्यावर रिॲक्शन बघून बघा तुम्ही, म्हणजे काय म्हणते. तुला यायची का भाकर? खरं आता पोळ्या येतात का? कशा बनवलेल्या पोळ्या? चांगलं बोल. वाकडे तिकडे होतंय पोटापुरतं तरी बनवते. पण आता सगळं व्यवस्थित बनवते. आता पहिलं तिला म्हणजे असं स्वयंपाक म्हणलं ना, भाकर थोडीशी करपावाची, एका साईडलाच भाजायची, चपाती पण एक इकडं एक तिकडं, म्हणजे पुन्हा एक मुंबई, अशा प्रकारे ती एक चपाती बनवायची पहिली. पण आता काय सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुण्याचं काय कम्फर्टेबल. नाव काढताय? त्यांनी शिकवलंय. नाही तो कुठले? मी पुण्याचीच आहे. पुण्याचं नाव नाही घ्यायचं. मग कुठलं नाव घ्यायचं? मुंबईचं घ्या. मुंबईचं म्हणजे मुंबईत कुठलं घ्यायचं? तुमचं घ्या. आमचं नाव घेतो आरती तुझं नाव, नाव घेतो आरती तुझं नाव. मुंबईत आहे का तुझा कोण भाऊ? आहे ना कल्याणला. तर हा व्हिडिओ बघायला इकडे बाजूला आलेला आहे. तो व्हिडिओ कसं काढतोय गेला लाजून काय त्याचं नाव घेतलं ना? हां, बस बस, जेवण करा पहिलं. चक्कर यायला लागली. होय, खाऊन पिऊन चक्कर येते काय? हां, बघितलं का? खाऊन पिऊन चक्कर येते. परत चक्कर येते. हां, मग पाणी पिणे पी, उठ आता मग जरा. चालतंय मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ हा पोस्ट करतो आहे, जेणेकरून काय माझ्यापाशी व्हिडिओ भरपूर आहेत, पण ते मला एडिट करायला आणि काय म्हणतात शेअर करायला टाईम नाही आहे. कारण की मी बाहेरचंही दुसरं काम करतो, म्हणून काय मला एडिटिंग करायला टाईमच भेटत नाही. असा प्रश्न आहे. व्हिडिओ तर आहेत, कंटेंट तर माझ्यापाशी रोज काय ना काय कंटेंट भेटत राहतात. आपल्याकडे कंटेंटची कमी नाही, फक्त एवढंच की व्हिडिओ पोस्ट करायला वेळ नाही. आणि माझ्या घरी वायफाय नाही आहे. वायफाय होता पण मी काढून टाकला. पण आता घरी दोघं पण नसत आहे, तर म्हणून काय ते वायफाय घरी बसवलेलं नाही. पण त्याच्यासाठी काय होतं, मला बाहेर जावं लागतं. बाहेर गेल्याच्यानंतरच आणि त्या अशा ठिकाणी जावं लागतं जिथं वायफाय समोरच्यांनी मला दिलेला आहे पासवर्ड, तिथं जाऊन मला तो व्हिडिओ शेअर करावा लागतो. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चालतंय, बाय बाय.